शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. मागचं सरकार होतं, त्याच्या मागचंही सरकार होतं, त्यांनी कर्जमाफी देतो, इंटरेस्ट माफी देतो, आम्ही तुमचा 7-12 कोरा करतो. मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय. शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहात, दुसरं तिसरं उगवणारं नाही आहे. त्याच्यामुळे जे माफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे. निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं. शेतकऱ्यांनी याचा पहिल्यांदा असताना विचार केला पाहिजे. मध्ये उपोषणाला बसलेल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. आता ही 10 वर्षे जरांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं. जरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या. जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारं सत्तेवरती बसवलेलं आहे. देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण BJPला टार्गेट केलेलं नाही आणि BJPलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे BJP तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं. बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते की या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का, ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे. मग तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का, तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे बरोबर आहे पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी असणारी परिस्थिती आहे.